मित्रांनो, सर्वात आधी मला एक सांगा, की आपल्या देशामध्ये जे काही RSS संघटना आहे, ही एक धार्मिक संघटना आहे. ह्याच्यावर खरंच बंदी घातली पाहिजे का गव्हर्नमेंटने? ह्याबद्दल तुमच्या काही जर प्रतिक्रिया असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही RSS आहे ह्याच्यामध्ये एवढं म्हणजे सळो का पळो म्हणजे पळो करून सोडला आहे, जे काही वंचित बहुजन आघाडी आहे ह्या संघटनेने. त्याचं कारण मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे RSS ही संघटना एक धार्मिक संघटना असून जे काही आपले जे काही दलित युवक आहेत ह्यांचं कुठेतरी ब्रेन हॅमरिंग करून हे त्यांच्या म्हणजे त्यांना त्या संघटनेमध्ये सामील म्हणजे करून घेण्याचं काम करत आहे. तर माझं एकच म्हणणं आहे की जे काही दलित युवक आहेत त्यांनी अशा धार्मिक संघटनामध्ये न पडता किंवा त्याच्यामध्ये न जाता आपला स्वतःचा आर्थिक विकास कसा करता येईल किंवा स्वतः कसं सक्षम होता येईल ह्याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही काय बी करा, छोटं मोठं काम करा, व्यवसाय करा, पण असल्या धार्मिक संघटनाच्या नादी लागू नका. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतीयांना एवढे अधिकार दिलेत ना, ते अजून कुठल्याच म्हणजे देशामध्ये ते अधिकार नाहीत. ते आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आपल्या सर्व भारतीयांना 140 कोटी जनतेला ते अधिकार दिले आहेत. त्याच्यामुळं कसं आहे, जे आपल्या देशामध्ये चुकीचं होतं त्याच्या चुकीच्या विरोधामध्ये तुम्ही बोलायचे का? उद्या कसं आहे, आज त्याच्या वेळ आहे म्हणून ते होणार नाही, उद्या वेळ तुमच्यासुद्धा येऊ शकते. कारण कसं आहे, तुम्ही जर कर्नाटकमध्ये जर पाहायला गेलात त्या ठिकाणी सुद्धा एक सरकारने विधेयक आणलं आहे की जे काही RSSचे जे काही कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रम घेण्यासाठी आधी सरकारला कडून त्यांना परमिशन घ्यावी लागणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की खरंच RSS म्हणजे या संघटनेवर बंदी घातली पाहिजे का? हे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये लिहा.